श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजचा दिवस साधा असला तरी आठवणीत राहणारा होता। आज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मी चहा बनवायला घेतली। चहा बनवून झाल्यानंतर रात्रीचा शिळा भात उरलेला तो भात वापरून मी फोडणीचा भात केला आणि माझ्या मुलाला खायला पण दिला, मी पण खाल्ला आणि त्याला टिफिनला पण दिला। उरलेल्या अन्नाचा योग्य वापर केल्याचं समाधान वाटलं आणि त्यात नाश्ता पण होऊन गेला आणि टिफिन पण होऊन गेला, त्याचंही समाधान झालं। आज मंडे असल्यामुळे लाईट जाणार म्हणून मी गडबडीनं कपडे मशीनला लावून घेतले आणि कपडे लावून झाल्यावर मी मुलग्याला नाश्ता द्यायची। छोटी बावली उठली आणि तिला शांत करत राहिली। तिची किरकिर नसते कधी, पण जरा तब्येत ठीक नसल्यामुळं थोडी किरकिर करत होती। तिला शांत केलं आणि मग नाश्ता करायला घेतला। थोडंसं म्हटलं खाऊन घ्यावं म्हणून मी फोडणीचा भात बनवलेला तोच खायला घेतला, पण माझ्या मुलग्याला माझ्या ताटातील 2 तरी घास हवे असतात। माझ्या ताटातील 2 घास त्यानेही खाल्ले। त्या 2 घासातच आई आणि मुलाचं नातं भरून राहिलं माझ्यासाठी। आता दादानं खाल्ले म्हटल्यावर हिला पण हवं असतं। ती काय कॉपी करतच राहते दादाची नेहमी। मग तिला पण 1-2 घास भरवले, पण मॅडमला जरा तिखट लागलं त्यामुळं घास खाल्ली आणि पळाली दुसरीकडं आणि मी नाश्ता करायला घेतला आणि गाताला आंघोळ घालायला घेतली। मॅडमची काय मस्ती चालू असते, बाथरूममध्ये डान्स करते काय नाही एकदम, पण पडायची भीती वाटते म्हणून मी तिला डान्स करायला देत नाही शक्यतो, पण अशी मस्ती करत तिला आंघोळ घालून घेतली आणि बाथरूममधून बाहेर काढलं, नाहीतर ती तिथं डान्स करत बसली असती। एवढी मस्ती करते ना, तिच्या त्या मस्तीत अगदी म्हणजे मनाला असं कंटाळा येत नाही कुठलं काम करायचं। तिच्या मस्तीतच कधी दिवस निघून जातो कळतच नाही माझा। मॅडमचा काय डान्स संपला नव्हता। बाथरूममधून बाहेर आणल्यानंतरही तिला ड्रेस घातल्यावर तिला नाचायचंच होतं, पण कसं बसं तिला आवरलं आणि तिच्याजवळ बसायचं म्हटलं पण कामं भरपूरच होती। मिस्टरांना तर विसरलीच होती सकाळपासून चहा द्यायची। ते मला बोलले, अगं आज मला विसरली, सकाळपासून चहा पण विचारली नाही, म्हणून त्यांना मी चहा दिला नेऊन। माझ्या गाथाची नेहमीच कामात लुडबुड असते। आता मी झाडू मारते तर तिला झाडू मारायचं आहे, झाडू मागते, हिची लुडबुड असते। पण कधी माझ्या पायाशी पण उभी राहते। तिच्या या खोड्यामुळे काम जरी हळू झालं ना तरी कंटाळा येत नाही मला कधी। तिच्याशी मजा करतच काम करत असते घरात नेहमी। हे बघा आता कशी मस्ती करते। तिला खूप मजा करायची असते, मस्ती करायची, सतत आईच्या मागून लुडबुड असते। फरशी पण पुसायची आहे मॅडमला इकडं आवरायला घेतलं तर इकडं पटकन ती मॉप उचलायला गेली पुसायसाठी, काय सांगायचं। अभ्यास झाला। मॅडमला घरात कंटाळा आला की पटकन शेजारी काकींच्याकडे जाते आणि तिथं तिची खूप मस्ती चालते। तिला हवं ते करायला भेटतं ना। आता काय स्वामींचा प्रसाद खायला लागले वाटतं बहुतेक काकाने आणलेला। काय खाते? स्वामींचा प्रसाद खाते। कुणी आणला? कुणी प्रसाद आणला? काकानी? कुणी आणला? काकानी? हा मग खा। मी चपातीचं पीठ मळते, काकींजवळ बस। गातो बसते ना, बसणार ना? हां बाय, मी जाते, बाय।
आता लागली दुपारच्या जेवणाच्या तयारीला. मेथीची भाजी साफ करून ठेवलेलीच होती, ती धुवून घेतली आणि पटकन जेवण बनवून घेतलं. मुलीला भरवायचं पण होतं म्हणून घाई होती. घरकाम आणि आई पण, यात दिवस वेगाने पुढे सरकत होता हे समजतच नव्हतं. कधी दिवस जातो हे कळतच नाही गाथाच्या आणि माझ्या कम्युनिकेशनमध्ये. दुपारच्या जेवणानंतर भांडी घासायला घेतली. पाण्यात हात असतानाही मन मात्र घरभर पसरलेलं होतं. ही भांडी नाही तर रोजच्या जबाबदाऱ्यांची शांत साक्ष होती. आणि काय मग नंतर कधी माझ्या बाळाकडं फ्री होऊन बसते असं वाटत होतं मला. बाहेर गाताच्या शॉपिंगसाठी जायचं होतं म्हणून मी लवकर आवरायला घेतलं. पण मी आवरायला घेतले ते गाताला पण आवरायचं होतं. मला जे हवं असतं ते गाताला नेहमीच हवं असतं. पावडर लाव मम्मा, लिपस्टिक लाव मम्मा, कुठं काजळ लाव, तिचं चालूच असतं. माझ्यासोबत तिलाही मी थोडंसं हलकीशी पावडर लावायला दिली. असं फक्त खोटं तिला तयार करायचा प्रयत्न केला आणि मग तिची जी पावडर आहे तीच तिला लावली, माझी नाही दिली पण लावली. तर मग मॅडम काय अगदी खुशच. ती आरशात काय बघते, आपल्या बाबांना काय दाखवते. आमच्या मॅडमला बाहेर जायचं म्हटलं की मम्मासोबत तिलाही पर्स हवी असते. मग काय ती पर्स लावते आणि मीही लावते. चला माझ्या अगोदर तीच पुढं असते. कितकी घाई करते की चल मम्मा, तिचं चालूच असतं आपल्या बोबड्या भाषेत. तिचे ते बोबडे शब्द ऐकून इतकं भारी वाटतं, अजून बोलावीशी वाटते. मग काय मॅडम लिफ्टपाशी गेली आणि बाबांची वेट करत होती. बाबा येत नव्हते लॉक करून म्हणून परत घरी धावत होती. काय बाप मुलीचं नातं जगावेगळंच असतं ना. मॅडम का लिफ्टमध्ये शिरायला तयार नव्हती. बाबांना घेऊनच ती लिफ्टमध्ये आली आणि लिफ्टमध्ये पण तिचा डान्स चाललेला. बाबांच्याकडे बघून वेगवेगळे हावभाव करत होती. ती खूप खुश होती आज. ते बघूनच डोळे अगदी माझे भरून आले, कारण तिच्यासाठी शॉपिंग करत होते. आज माझ्या मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे आम्ही गाताच्या शॉपिंगसाठी फायनली बाहेर निघालो. आणि गाथाच्या बाबांनी भरपूर आज हेल्प केली. त्यांनी शूटसाठी पण भरपूर हेल्प केली आणि गाथाची फायनली शॉपिंग झाली. तिच्या नाजूक हातात लहानशी खरेदीची तयारी पाहून मन अगदी भरून आले. ही छोटी गोष्टी देखील आमच्या दिवसात खास रंग भरत होत्या. गाथा काय ते बघतच होती, पण मला असं वाटत होतं की गाथा आज खूप खुश आहे. फायनली तिची शॉपिंग केली आणि आम्ही निघालो घरी जायला. मंडळींनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून आईचे प्रेम आणि काळजी ही आपल्या मुलांसाठी किती दिसून येते आणि मुलांची पण काळजी किती दिसून येते हे तुम्ही पाहिलंच असेल. मंडळींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा. ओके, बाय.